किशोरीताई, तुम्हाला माहित आहे मी मूळचा कोकणचा, त्यामुळे मुंबईला येऊन करिअर करणं, मुंबईत स्वतःचं घर घेणं हे माझं स्वप्न होतं. हा, हे कठीण आहे, पण मी आलो मुंबईत आणि आल्यानंतर खूप स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर मला संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यातलं मी पहिलं नाटक केलं, ज्याचं नाव होतं आयुष्य असंच जगायचं असतं. नाटकाचं नाव पण बघा. मग आयुष्य कसं जगायचं याची सुरुवात झाली, धडपड सुरू झाली, मी स्थिरस्थावर झालो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं संधी मिळणं हे किती महत्वाचं आहे. म्हणूनच सन मराठीचं मला कौतुक वाटतंय की त्यांनी गावागावातील लावणी करू पाहणाऱ्या लोकांना एक हक्काचं व्यासपीठ दिलं. आणि सन मराठीने सोशल मीडियाद्वारे ज्या ऑडिशन्स मागवल्या होत्या त्यामध्ये जिचं सिलेक्शन झालंय, तर जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूयात. क्या बात आहे. वा वा. सायली, खरंच खूप छान डान्स केलास. थँक्यू सो मच. बरं, मला सांग, तुला हा रंगमंच लाभला, कसं वाटतंय तुला? खरं सांगायचं झालं ना, म्हणजे लहानपणापासूनच मला डान्सची आवड आहे. जवळपास 5 वर्षापासून मी डान्सचं सादरीकरण करते आणि 12-13 वर्ष झाले मी स्टेज शो करते. पण या 12-13 वर्षात जेवढं मी अनुभवलंय ना, त्याच्यापेक्षा जास्त ह्या रंगमंचानी मला दिलंय. हा बात. आपण जाणून घेऊया आपले हो, नक्की, प्रमुख नक्की. पाहुणे काय म्हणताय. नक्की. सायली, तू खरंच खूप उत्तम डान्स केलास थँक्यू. आणि ते इतकं गोड गाणं आहे लताबाईंचं, आणि तू सादर केलंस आणि इतक्या वर्षांच्या तुझ्या मेहनतीनंतर आता तुला हा मंच लाभला आहे, तर तुला निश्चितच याचं खूप चांगलं फळ मिळणार आहे. नक्कीच. त्यामुळे त्या सगळ्या मुलींना, सगळ्या लोकांना जे जे ऑडिशन्स देत आहेत त्यांची हिंमत तू वाढवली आहेस. असं ऑडिशन देऊन इथे येऊन इतका सुंदर डान्स केलायस तू. थँक्यू क्या सो बात आहे, मच. क्या बात. तू आम्हाला वेळ दिलास, त्या मंचावर आलीस, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुला पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू सो